मित्रांनो, पत्रकारांना शुभेच्छा द्यायच्या कशा? आपल्या भारतामध्ये हाच सवाल आहे. आणि जे प्रामाणिक पत्रकार आहेत त्यांच्या सुरक्षेचं काय? पत्रकारांच्या सुरक्षेच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर 180 देशांमध्ये भारताचा 162वा नंबर लागतो. म्हणजे आपले पत्रकार किती सुरक्षित आहेत यावरून समजतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की सरकारच्या विरोधात जर आता कोणत्या पत्रकाराने आवाज उठवला तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. आणि फक्त गुन्हे दाखल करून थांबत नाहीत तर त्यांना कोणत्याही खोट्या आरोपांच्या नावाखाली त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. तरीसुद्धा जर तो पत्रकार ऐकत नसेल तर त्याला धमक्या दिल्या जातात, मारण्याच्या, परिवाराला मारण्याच्या. ही सत्य परिस्थिती आहे सध्याच्या घडीला आपल्या देशामध्ये. आणि रिपोर्टनुसार जर पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी आता सध्याच्या घडीला 4 ते 5 पत्रकार मारले जात आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. आणि कोणत्याच सर्वसामान्य नागरिकांचा, म्हणजे जवळजवळ 80% सर्वसामान्य नागरिकांचा कोणत्याही वृत्तवाहिनीवर विश्वास नाही, कोणत्याही दैनिकावर विश्वास नाही आहे. या सर्वांपेक्षा त्यांचा विश्वास कैक पटीने वाढलेला आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त यूट्यूबवर. म्हणजे यूट्यूबवर ज्या बातम्या प्रोव्हाइड केल्या जातात वेगवेगळ्या माध्यमातून, जे पत्रकार जिवंत आहेत ते यूट्यूबवर ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्या यूट्यूबवरच्या पत्रकारांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं धमक्या दिल्या जात आहेत. म्हणजे पत्रकार सुरक्षित नसताना पत्रकारांना शुभेच्छा कशा द्यायच्या, हा सवाल आहे. तुम्हाला काय वाटतंय सांगा कमेंट्समध्ये.